संकट जाईल अग्नी तुझाच कृपेमुळे सारा संसार तू नाद झंकार तू पायाशी राहू रे आई जगदंबे आई जगदंबे आई तुझ्या गतरणी आभाळ धरणी येऊन विसावले संकट जाईल अग्नी तुझाच कृपेमुळे सारा संसार तू संसार तुझ्या पायाशी राहू रे आई जगदंबे आई जगदंबे। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेपी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे नवरात्री स्पेशल रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। आता अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकेपी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून आपल्याला आपल्या अलाइट मोशनमध्ये घ्यायचे आहे। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर बघू शकता इथे तुम्हाला बीटमार्क दिलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे, अशा प्रकारे पूर्ण मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की एक इमेज आहे तो अशा प्रकारे तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला आहे दुर्गा माताचा, तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया अशा प्रकारे बघू शकता, फिल कंपोजिशन एरिया तुम्हाला दिसून येईल, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर याच्याहीपेक्षा आपल्याला साईज वाढवण्यासाठी मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायची आहे। आता साईज वाढवल्यानंतर याचीही लेंथ पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 19.25 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या इमेज लेअरला आपल्याला मूव्ह ॲनिमेशन द्यायचं आहे की एका साईडहून आपल्याला दुसऱ्या साईडला हा इमेज आहे तो स्क्रोल होताना दाखवायचा आहे। त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सिम्पली आपला इमेज आहे तो पूर्णपणे एका साईडला कुठल्या तरी करून घ्यायचा आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे या साईडला करून घेतो आहे आणि साईडला करून घेतल्यानंतर आपल्याला पहिला प्लस की इथं द्यायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे प्लस की इथं द्यायचा आहे। त्यानंतर लास्ट येऊन एक प्लस की द्यायचा आहे आणि जिथपर्यंत आपल्याला तो इमेज लेअर स्क्रोल करायचा तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करत आपल्याला इथपर्यंत फक्त स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतोय। बघू शकता की तुम्ही स्क्रोलिंग आहे ते तुम्हाला इथं प्रॉपर असं दिसून येईल। आता स्क्रोल इफेक्ट झालेला आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं की हाच इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती 50% करून घ्यायची आहे। आता 50% करून घेतल्यानंतर बघू शकता की बॅकग्राऊंडला अशा प्रकारे इमेज आहे तो प्रॉपर दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, स्टार्टिंगला येऊन आपल्याला खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये जो आपल्याला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा ते सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे तो ओव्हरले इफेक्ट आहे तो पूर्ण स्टेटसला आहे तो येऊन जाणार आहे। त्यानंतर 19.25 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन 2 भागात कट करून हा जो उरलेला भाग आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे। डिलीट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे की हा जो ओव्हरले व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन या इफेक्टला अप्लाय करायचा आहे, म्हणजे तुम्हाला याचा प्रॉपर असा लुक दिसून येणार आहे। त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुर्गा माताचा जो PNG दिलेला अशा प्रकारे तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा तिथं आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। याची पण लेंथ 19.25 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता वाढवून घेतल्यानंतर हा जो PNG आपण ॲड केलेला आहे त्याला सिलेक्ट करून बॉर्डर आणि शॅडोवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं, थर्ड ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला बॉर्डर आणि शॅडो ऑन करायचा आहे।
बॉर्डर आणि शॅडो ॲड केल्यानंतर याची जी साईज आहे ती आपल्याला 100% करून घ्यायची, म्हणजे 100% म्हणजे इथं आपल्याला 300% करून घ्यायचे आहे. आणि कलर आहे तो इथं गुलाबी किंवा लाल कोणताही सिलेक्ट करायचा. हाच कलर फक्त चेंज करण्यासाठी थोडंसं पुढं येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, 2.15ला येऊन इमेज लेअर सिलेक्ट करून परत बॉर्डर आणि शॅडोवर जायचं आहे. थर्ड ऑप्शनवर जायचं आहे, इथं आपल्याला प्लस की द्यायची आहे आणि परत कलरवर जाऊन इथं आपल्याला गुलाबी कलर सिलेक्ट करायचा आहे. आता बघू शकता इथं आपल्याला स्टार्टिंगला रेड कलर आणि त्यानंतर गुलाबी कलर येऊन जाणार आहे, म्हणजे बघू शकता अशा प्रकारे चेंजिंग होणार आहे. परत काय करायचं, परत थोडंसं पुढे येऊन परत एकदा बॉर्डर आणि शॅडोवर जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून इथंही आपल्याला प्लस की द्यायचा आहे आणि पुढचा कलर सिलेक्ट करायचा आहे. अशाच प्रकारे काय करायचं आहे, थोडंसं पुढे जाऊन परत एकदा इथं आपल्याला प्लस की देऊन, म्हणजे इथं नाही आपल्याला थर्ड नंबरला प्लस की देऊन इथं आपल्याला कलर आहे तो बदलायचा आहे. अशा प्रकारे कलर चेंज केल्यानंतर तुमचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा इथं दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला कलर आहे तो बदलायचा, म्हणजे याचं कॉम्बिनेशन ही तुम्हाला युनिक असं दिसून येणार. इथं आपण काय करायचं, इथं आपण जो अशा प्रकारे कलर लावायचा आहे. तर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार. प्रत्येक प्रॉपर कलर इथं गुलाबी अशा प्रकारे प्रॉपर चेंज होताना दिसून येतं. तर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 19.25 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुर्गा माताचे जे बाकीचे इमेज आहेत ते एक एक प्रमाणे इथं काय करायचे आहेत आपल्याला ॲड करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे ॲड करून घ्या. आता अशा प्रकारे ॲड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे एकाच क्लिकमध्ये आपला जो इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर बघू शकता इथं आपण इमेज लेअर फुल स्क्रीन केल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रेसेट ओपन करून हे जे 2 इफेक्ट दिलेत, तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे, हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 19.25 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि एक इमेजमध्ये सोडून लगेच 22.5ला एकदा पेस्ट करायचे आहे. त्यानंतर इथं आपल्याला 24.20 लास्ट इमेजला सेट करून पेस्ट करून घ्या. आता हा सेकंड नंबरचा इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि हा सेकंड नंबरचा, म्हणजे आपण इथून फर्स्ट झाला तर सेकंड नंबरचा इथं आपल्याला कॉपी करून घ्यायचा. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 21.2 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर 23.70ला एकदा पेस्ट करायचे आहे. अशा प्रकारे बघू शकता आपला इफेक्ट इथं पेस्ट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, या इमेज लेअरच्या खाली तुम्हाला रेक्टँगल लेअर ही दिसून येते. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून इमेजवरती घेऊन यायचे. इमेजवरती घेऊन आल्यानंतर 19.25 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो नवरात्री स्पेशल PNG दिलेला आहे तो अशा प्रकारे ॲड करून इथं सेट करून घ्यायचा. सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. इथंही बघू शकता कलर चेंजिंग ओव्हरले इथं तुम्हाला दिसून येणार आहे, प्लस बॅकग्राऊंडही तुम्हाला युनिक असं इथं दिसून येणार आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.